कोणाचं का ग बाई खायचं जरा नाही? खा की काढा. मग आता काय. झाडांमध्ये. खा मोसंबी. मोसंबी खाते बघा आम्ही योगा करून आता झोका खेळायला जायचं. ए झोकाट पण काढायचे मला. हा चालतंय झोका चालतं ना? खेळू. चालू दे. तर आज मला बनवायची पुरणपोळी बघा. किचन वगैरे एकदम क्लीन आहे. सगळं काम आवरून मग स्वयंपाकाला लागले मी आता. तर डाळ बघा मस्त शिजली आहे. जास्त शिजली मस्त काय जास्त शिजली. आमटी इथं केली डाळ बघा. तर चमचा आपल्या पुरणामध्ये झाला ओबा की डाळ रेडी झाली. आमटी पण रेडी झाली. आता भात घालते या कुकरमध्ये. कणिक मळून घेतली बघा इथं. तर आज बनवते पुरणपोळ्या. देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. नारळ फोडायचं आहे. पण आता चालले देवाला नैवेद्य घेऊन. साडी वेअर केली नाही अजून करते आता. आधी थोड्याशा पुरणपोळ्या लाटून घेते. आज लई काम होतं. काल पण खूप काम होतं. आज पण खूप काम होतं. गृहिणी म्हणलं की आलंच काम. तर हा माझा मी पिठाचा गोळा एकदम छोटासा घेते. त्याची बनवली वाटी. इथं बाउलमध्ये आहे का पुरण. आणि वरतून पण मी असं थोडंसं पीठ काढत असते. हे पण पीठ काढ. पाहिलं बघा तिकडं जेठालालचं बघून किती खुश होते. आम्ही जाणार आहे देवाला. आज काय कोणी सोबत नाही. आपलं एकटं जायचं एकटंच यायचं. तिच्या पायाला थोडंसं लागलंय. ती नको म्हणते. ती लागली जेवण करायला. जेवण करताना तिला नेहमी जेठाला लागतंय बघायला. तर मी आता मंदिरात जाऊन आले. तर नैवेद्य वगैरे दाखवला. म्हणजे मी सकाळी जाणार होते खरं तर. आता संध्याकाळचे 8 वाजले. तेवढ्या उशिरा जाऊन आले मी. का सकाळी जाणार होते पण पाऊस यायला लागला. मग म्हणलं एकटी कुठं जाऊ. गाडी पण नव्हती सोबत म्हणून मी नाही गेले. तर हे आल्यानंतर मी आता गेले. आणि मी दुपारी झोपल्यानंतर ह्या मॅडमनी कारस्थान केले. हिने व्हिडिओ बनवला पण आणि अपलोड पण केला. कारण माझा मोबाईल मुलं सगळी वापरतात. असं काही नाही की माझा मोबाईल मीच घेऊन बसते. आणि बघा आता हसती रडून काय बोलली. सगळा व्हिडिओ अपलोड केला. म्हणलं आता केलाय तर राहू दे. पण तिला काय वाटते तू अशी का बोलते सारखं. मला जगायचं नाही मला मरू वाटते. हे असं निगेटिव्ह गोष्टी बोलायच्या नाही. तुला किती वेळा सांगितलंय. आणि ही अशी काय करते ऐकत नाही. मग हिच्या मनासच काही बी कारभार करत बसते. आता हे नॉर्मल दुख नाही. हे दाढ दुखते. आता तोंड थोडंसं सुजलंय. असं नाही की तिला गोळ्या औषधं चालू नाही. तर ते आत्ताच मी कालच तिच्या त्या पहिल्या दवाखान्यात गेलेल्या त्या शाह मॅडमने दिलेल्या गोळ्या आणल्या आणि कालच दिल्या. त्यानं आज रडत बसलून व्हिडिओ काढलाय. काय बोलावं हिला. मगाशी पण माझी एक मैत्रीण आलती घरी.
मग मी दिवाबत्ती वगैरे केली आणि बसले होते. आणि मी म्हणलं खाली जाऊन येते नुसतं. खाली खाली 5-10 मिनटंच गेले असेल मी. तोपर्यंत ही घरात आले तर रडत बसली एकटीच. म्हणलं का रडती. ती पण मला म्हणाली, सोना इथंच राहिल्या माझ्या मैत्रीण, तुम्ही सगळेजण ओळखत असन तिला. ती म्हणली कसं चल बरं सहज बघून येऊ, चल पाहिलं काय करते. मग मी खाली होते तर वरती आले तर ही घरात रडत बसली होती. माझा जीव घाबरला. म्हणलं काय झालं रडायला, काय दुखतंय का. मी जातानाच तिला म्हणलं होतं तुला करमत नसतं तर चल खाली जरा. आणि पाऊस पण येते, कुठं घेऊन जाता येत ना. आता हिला मी 4-5 दिवस माझ्या भावाकडे पाठवणार आहे. तिथं गेल्यावर तिचं मन रमल. कारण सगळे मुलं आहेत तिथं, भावाची मुली बिली आहेत, त्यांना तिला करमून जाईल तिथे. ही तर येड्यासारखी करते, अशी रडती. मग मला वाईट वाटते. मग बघा कशी बघते. अजून हाणायला पाहिजे धरून चांगले. तरी अजून कोणी व्हिडिओ बघितलाय काय माहीत नाही. व्हिडिओ अपलोड केलाय, सगळं स्वतःच एडिट केलंय. काय केलं त्याची तिलाच माहिती. असं नाही की तिला व्हिडिओ काढता येत नाही, काढता येते, बोलता येते. सगळं बघून मला रडायला आलं व्हिडिओ. बाकीच्याला वाटेल आई वडील बघतात का नाही हिला, पण ते आमच्या जीवाला माहिती आहे आम्ही किती बघतोय ते. चला असो तर तुम्ही नसन बघितला तर हिचा व्हिडिओ जाऊन बघा. तिने काय बोलली ती, आणि मी बोलते तिला ओरडते त्याच्याबद्दल, कशाबद्दल ओरडते ती तुम्हाला ती व्हिडिओ बघितल्यावर समजेल. चला आता खाते भेळ मीन पायल. करशील का परत तसे? नाही, थोडंसं सुजले, जास्त नाही, नॉर्मल आहे. कधी कधी दोन्ही सेमच दिसते ग. हां लाईन आता चल खाऊ भेळ खाऊ तोपर्यंत. जरा बाहेर चालले तर बघा पाऊस यायला लागला. इथं पाऊस येते म्हणून थांबले मी. आणि जर्किंग पण नाही आणलं आणि छत्री पण नाही आणली. आणि ह्यांनी लावली होती गाडी इकडं जाते ना, इकडल्या साईडला. हे राहिला आहे तिकडं पुढं, चालत आले आणि आता यायलाय पाऊस. त्या रस्त्याने मी चालत आले असे. इकडं लांब गाडी लावली होती, आता गाडी घेतली पण पाऊस येतोय. दिसत नाही तुम्हाला पण थोडा येतोय. चला आता जाते भिजतच. तर आज पावसात भिजत कुठं जाणार आहे, काय कशासाठी गेले ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळणार आहे. मी आज थोडीशी खरेदी करणार होते आणि कशासाठी करणार आहे, का करणार आहे, तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की समजेल. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पडेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया, बाय, थँक्यू.